राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे। यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी केंद्र सरकारतर्फे थोडा अतिरिक्त वेळ देण्याची मागणी न्यायालयासमोर केली। ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजेच 28 नोव्हेंबरला ठेवली आहे आणि त्यामुळे सध्या या मुद्द्यावरची अनिश्चितता कायम राहिली आहे। दरम्यान कोर्टात सुनावणी दरम्यान काय झालं ते पाहूया। तर कोर्टातील सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं बांटिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं। तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकर यांच्या खंडपीठानं दिलेलं निकालपत्र, ज्यात आरक्षणाचं नव्हतं। तर तुषार मेहता यावरती काय म्हणाले ते कोर्टाला ठरवू द्या। आम्ही चांगल्या हेतूने कोर्टाच्या आदेशाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही अजून माहिती घेतो, मात्र सुनावणी 1 दिवसानंतर ठेवता येईल का? नगर पंचायत आणि महानगरपालिका निवडणूक आहेत। 2 डिसेंबर 2046 परिषद, 42 नगरपंचायत निवडणुका आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका बाकी आहेत। याचिकाकर्त्यांनी त्यावरती म्हटलंय निवडणुका आधीच जाहीर झालेल्या असून अर्ज भरून झालेले आहेत। तर 40% नगर परिषदेमध्ये 50% आरक्षण उल्लंघन झालेलं आहे। आज आम्ही कोणतेही मत मांडत नाही असं स्वतः सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले। तर तुषार मेहता यांनी म्हटलंय गुरुवारी किंवा शुक्रवारी सुनावणी ठेवूयात। सरन्यायाधीश सूर्यकांत यावरती म्हणतात शेवटी या प्रकरणातील आदेशाला बांधील असूनच निवडणूक होणार आहे। त्यानंतर आयोगाचं म्हणणं आहे आज तुम्ही निर्णय केलात तर त्यानुसार आम्हाला आरक्षण वर्गवारी करावी लागेल। शुक्रवारी याच वेळेला 12 वाजता या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी घेण्यात येईल असं सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले। विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा घटनात्मक प्रमाण हे 50%पेक्षा जास्त ठेवण्यात आलेलं आहे, जे मर्यादेच्या विरोधात आहे। मात्र राज्य सरकारकडून असा दावा करण्यात आलेला आहे की बांटिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेऊन आरक्षणाची रचना योग्य आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात आलेली आहे। या याचिकेतील मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलेला आहे, कारण आरक्षणाचा टक्का 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा आरोप आहे। तर 50% आरक्षण मर्यादा किती ठिकाणी ओलांडली जाते ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। तर 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन नेमकं कुठे कुठे आहे? पंचायत समितींचा विचार केला तर 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये त्याचं उल्लंघन झालंय। नगरपालिकांचा विचार केला तर 242 पैकी 40 नगरपालिका क्षेत्रात देखील या 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय। नगरपंचायतींमध्ये 46 पैकी 17 नगरपंचायतींमध्ये, तर महापालिकांच्या बाबतीत विचार केला तर 29 पैकी 2 महापालिका क्षेत्रांमध्ये 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन आहे। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत निर्णायक मानला जातोय, कारण आरक्षणाचा निर्णय निवडणूक कार्यक्रमावरती थेट परिणाम करणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे राज्यामधील राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांचं लक्ष लागून आहे। सुनावणी लांबल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असून पुढील काही दिवसात या प्रकरणामध्ये कोणती दिशा मिळते हे ठरवणार आहे की निवडणुका नियोजित वेळेत होतात की त्यात आणखी विलंब होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।